तो आम्ही आत्ता आलो आहे फार्गोच्या एअरपोर्टवर आणि आम्ही चाललो आहे आता कॅलिफोर्नियाला. वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर कॅलिफोर्निया. आता फार्गोवरून आम्ही मिनियापोलिसला जाणार आहोत आणि मग मिनियापोलिसवरून आम्ही जाणार आहोत सॅन फ्रान्सिस्कोला. सो ये. Wi-Fi sign-in page does not open. Go to deltawifi.com. फार्गो टू मिनियापोलिसची फ्लाईट फक्त 40 मिनिटाची आहे, म्हणून आम्ही मिनियापोलिसच्या एअरपोर्टवरच लाऊंजमध्ये ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. फुल पॅक ब्रेकफास्ट केल्यानंतर एअरपोर्ट ट्रेनने आम्ही आमच्या गेटवर गेलो आणि जवळच्या स्टारबक्समधून कॉफी पण घेतली. फ्लाईटमध्ये टाईमपास होण्यासाठी आम्ही काही रील्स बघत होतो आणि सिरीज पण डाउनलोड करून नेलेली आणि नंतर प्लेनमध्ये मला माझा फेवरेट मूवी पण सापडला. सो मग मी तो पिक्चर बघत बसलेले. आणि आम्ही SF ला पोचल्यानंतर डिरेक्टली फॅमिलीकडे गेलो आणि फॅमिलीबरोबर गप्पा मारत बसलेलो. सो मी काहीच शूट केले नाही तिकडे. खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आम्ही साऊथ इंडियन खायला गेलेलो. सर्वाना भवन म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिकडे. फार्गोमध्ये एकही साऊथ इंडियन रेस्टॉरंट नसल्यामुळे आम्हाला खूप जास्ती आनंद झाला हे सगळं खाऊन. आम्ही तयार होऊन पॉइंट रेसला जायचं ठरवलेलं. पॉइंट रेस हे वायव्य म्हणजे सगळ्यात नॉर्थ वेस्टर्न भागात आहे US च्या. सो आम्ही तिकडे चाललो होतो. आम्ही गोल्डन गेट ब्रिजवरून गेलो. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिजवर आम्हाला अचानक धुकं दिसायला लागलं. 1 मिनिटामध्ये पण परत क्लिअर स्काय पण दिसलं. इकडे असं खूपदा होतं. मी गोल्डन गेट ब्रिज मागच्या वेळेस पण बघितलेला होता, म्हणजेच मागच्या वर्षी. तेव्हा पण खूप सुंदर दिसला होता. पॉइंट रेसला जातानाचे रस्ते पण खूप सुंदर आहेत. क्लिअर स्काय, ब्लू वॉटर पण दिसतं.
मध्ये ब्रेक म्हणून आम्ही स्टेशन हाऊस नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिकडे थांबलो. थोडी कॉफी वगैरे प्यायली, फोटो काढले आणि मग परत आम्हाला पॉइंट रेसला जायचं होतं, सो आम्ही तिकडे निघालो. पॉइंट रेसला मात्र परत धुकं होतं आणि आम्हाला खरंच खूप थंडी वाजत होती. हे वेल मासाच्या स्कल आहे जे यांनी मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि इकडे जाताना खाली 315 पायऱ्या आहेत, जे खाली गेल्यानंतर तुम्हाला लाईट हाऊस पण दिसेल आणि एक शेजारी व्ह्यू पण खूप छान असेल. इकडे पॅसिफिक ओशनचा जो व्ह्यू आहे तो धुकं नसताना तर खूपच सुंदर दिसतो, पण आम्हाला जेवढा दिसला तो पण आम्हाला खूप छान वाटला. इकडे जे लाईट हाऊस आहे ते पण खूप हिस्टॉरिक आहे. आम्हाला हरणांची फॅमिली पण इकडे दिसली जी खूप क्यूट होती. आम्ही सायप्रस ट्री टनेलला पण गेलेलो होतो. इकडे झाडं जी आहेत ते खूप सुंदर पद्धतीने शेड करतात, त्यामुळे इकडे आपण खूप छान फोटो पण काढू शकतो आणि एक टुरिस्टी थिंग झाली आहे ही एक. परत सॅन होजेला जाताना आम्हाला एसएफची स्कायलाईन पण दिसली. जाता जाता आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचं ठरवलं. खूप दिवसांनी अशी बाहेरची पाणीपुरी, पावभाजी आणि इंडियन स्टाईल सँडविचेस खाताना खूप जास्ती आनंद झाला. आणि अशा पद्धतीने आमचा डे 2 पण संपला. डे 3 ची सुरुवात मित्रांनी केलेल्या पोहे आणि चहाने झाली. आज मी आणि प्रणव व्हेल्स बघायला चाललो होतो.
आम्ही ओशनमध्ये क्रूजमधून जाणार होतो आणि 3 तास तिकडे पाण्यातच असणार. त्यामुळे आम्ही अर्ली लंच करायचं ठरवलं सनराईज कॅफे नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये. इकडे खूप जास्ती छान रस्ते होते, खूप ब्युटिफुल घरं होती. मी जेवढं व्हिडिओमध्ये आणू शकले तेवढं इकडे टाकलेलं आहे. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो म्हणजेच मॉन्टेरे बे व्हेल वॉचिंग. 4th ऑफ जुलै म्हणजेच इंडिपेंडन्स डे असतो यूएसचा. तो आता थोड्याच दिवसात होणार होता. त्यामुळे इकडे तुम्ही सगळीकडे यूएसचे झेंडे बघू शकताय. इकडे हे जे पक्षी आहेत ते खूप तुम्हाला दिसतील. यांना सीगल्स म्हणतात आणि सीगल्स हे खूप छान आणि क्यूट दिसतात. आम्ही क्रूजमध्ये बसून व्हेल वॉचिंगसाठी निघालो. खूप सुंदर वेदर आम्हाला मिळालं. आम्ही खरंच खूप लकी होतो. जेवढं आम्ही समुद्रात आत जात होतो तेवढंच आम्हाला आभाळ भरून येताना दिसत होतं. आत तुम्हाला हळूहळू आजूबाजूला व्हेल्स म्हणजेच देवमासा दिसतील. आयुष्यात मी कधीच व्हेल्स पाहिले नव्हते. लिटरली आम्ही एवढ्या क्वांटिटीमध्ये पहिल्यांदा बघितले. 15 ते 20 व्हेल्स आम्हाला दिसले. त्यांच्या हंपमधून पण पाणी येताना तुम्हाला दिसेल. इतका मस्त एक्सपिरियन्स मिळाला व्हेल्स बघताना. आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल. तिकडची लोकं पण आम्हाला म्हणत होते की आम्ही खरंच खूप लकी आहोत, कारण एवढ्या उड्या मारणारे जे व्हेल्स आहेत ते पटकन अजिबातच दिसत नाहीत आणि असं एक वेदर मिळणं पण खरंच खूप अवघड आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. येताना आम्ही तिकडचे स्पेशल चॉकलेट्स घेतले वार्फ चॉकलेट फॅक्टरीमधून.
अजून 2-3 दिवस आम्ही कॅलिफोर्नियामध्ये होतो. काय केलं, किती छान स्पॉट्स बघितले हे मी तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. सो पार्ट 2 साठी नक्की वाट बघा. सी यू सून.